पुन्हा एकदा आपण कोल्हापूरला जाणार आहोत। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, हा विराट मोर्चा तुमच्या माध्यमातून अनुभवायचा आहे। या मोर्चाला सुरुवात झालेली आहे का? किती मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी सहभागी झाले? कोल्हापुरातील मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। जत्तेचे जत्ते 8 ठिकाणी जी मोर्चाची सोय करण्यात आली होती त्या 8 ठिकाणावरून आता दसरा चौकामध्ये मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळतात। हाच तो दसरा चौक, ऐतिहासिक दसरा चौक आहे। शाहू महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। आरक्षणाचे जनक म्हणून शाहू राजांकडे पाहिले जाते आणि त्या शाहू महाराजांच्या स्मरूनच आणि त्यांना या ठिकाणी स्मरूनच ही जी मागणी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करण्यात येणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, याचबरोबर कोपर्डी प्रकरणात जी पीडित मुलगी आहे तिला न्याय मिळाला पाहिजे, याचबरोबरीनं जे शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजेच आपणाला आणि इतर जे अट्रॉसिटीमुळे ज्या अट्रॉसिटीच्या जाचक अटी आहेत त्या अटी शिथिल करण्याची एक मागणी आहे। या मागण्या प्रामुख्याने घेऊन हे मोर्चेकरी आहेत ते आता दसरा चौकामध्ये पोहोचलेले आहेत। लाखोंचा समुदाय या ठिकाणी एकवटला आहे। एक मराठा लाख मराठा, देख लेना आंखों से, हम आए लाखों से, अशा घोषणा देत हा संपूर्ण दसरा चौकाचा परिसर जो आहे तो भगवामय झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच जे आहे ते आता मोर्चा या ठिकाणी दाखल झालेला आहे। राजकीय नेतेही या मोर्चामध्ये काही टप्प्याटप्प्याने सहभागी होतील। ज्येष्ठ नेते ND पाटील ही या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे आणि एकूणच जे आता आहे त्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच हा दसरा चौकामध्ये संपूर्ण लाखोंचा जनसमुदाय एकवटेल आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल। बरोबर आहे ज्ञानेश्वर, सकाळपासूनच तुम्ही अपडेट देताय। सकाळी 6 वाजल्यापासून लाखोंचे जत्थे या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। 9 वाजेपर्यंत जवळपास 5-1 लाख लोक जमा झालेली होती अशी आपल्यापर्यंत माहिती पोहोचत होती। आताचा जर माहोल पाहिला तर संपूर्ण भगवामय वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे। पोलिसांचं नियोजन त्या ठिकाणी कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे? कारण या व्हिज्युअलच्या माध्यमातून आम्ही पाहतोय की स्वयंसेवक जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित रीतीने आपल्या गाड्या जाव्यात यासाठी नियोजन सुद्धा करून देत आहेत, यासाठी मार्ग करून देत आहेत। जसे आतापर्यंत मोर्चे निघालेले होते अगदी नियोजनबद्ध पद्धतीने स्वच्छतेच्या मार्गातून कुठेही कचरा न करता तसाच हा एक मोर्चा म्हणावा लागेल। बरोबर आहे, कारण मोर्चातली सविच्छता आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जे मोर्चा आहे तो पूर्ण क्षमतेने या ठिकाणी आता पोहोचलेला आहे। स्वयंशिस्त आहे ती स्वयंशिस्त पाहायला मिळते। सुमारे 10,000 स्वयंसेवक यासाठी काम करताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच जे आहे तो मोर्चाची स्वयंशिस्त आणि आचारसंहिता ती प्रामुख्याने या ठिकाणी पाळली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या भूमीतच जे आहे तो मोर्चा स्वयंशिस्तीनं या ठिकाणी आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तुमच्या माध्यमातून आपण हा विराट मोर्चा यापुढे कसा जाईल, कशा पद्धतीने जाईल, कसं नियोजन त्याचं असेल हे तुमच्याकडून आम्ही वेळोवेळी जाणून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।